मंडळी मजेत. हॅपी दिवाळी. तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. तर इथे मी आज एक नवीन फ्लेवर नवीन केकची डिझाईन सोबत आलेली आहे. तर इथे मी स्ट्रॉबेरी फ्लेवर हा दिलेला आहे आणि 2 लेअरमध्येच मी कट केलेलं होतं. तर एका लेअरला स्ट्रॉबेरी फ्लेवर दिलं आणि त्यानंतर व्हाईट कलरच्या क्रीमने मी केकला सिंपल आयसिंग करून घेतली आहे. तर इथे मी आयसिंग केल्यानंतर 1 ड्रॉप 2 ड्रॉप ब्ल्यू कलरचे घेतलेले आहेत आणि ते पॅलेट नाईफवर घेतले आणि पॅलेट नाईफच्याच मदतीने तिथे मी वर हे टॅप केलेले आहेत. यामुळे आपल्याला कलरही कमी लागते आणि आपल्याला जो कलर द्यायचा तो शेड पण इथे येऊन जाते. तर इथे आपली वर डिझाईन झाल्यानंतर पुन्हा मी साईडने क्लीन करून घेतले आणि त्यानंतर पायपिंग बॅगच्या मदतीने ग्रास नोझलचा यूज न करता इथे मी काही ग्रास हे काढून घेतलेले आहेत. तर आपल्याला हलके लांब जसं ग्रास असते तसं ग्रासचा इथे मला शेप द्यायचं आणि मेल्टेड क्रीम असायला हवी. आपली जर घट्ट असली म्हणजे जे आपण आयसिंगसाठी यूज करतो तशी जर सेट क्रीम असली तर आपण ते करू शकणार नाही. सेम आता त्याच पद्धतीने त्याच पायपिंग बॅगने इथे मी जे फ्लावर्स आहेत ते फ्लावर्स इथे करून घेतलेले आहेत. तर इथे नेव्ही ब्ल्यू कलर आणि स्काय ब्ल्यू कलर आणि येलो कलर असे 3 कलरच्या क्रीमने इथे मी फ्लावर्स हे करून घेतलेले आहेत. तर आपली जी क्रीम आहे ती सॉफ्ट पिक असायला हवी. तर जेव्हा आपण सॉफ्ट पिकची जी क्रीम यूज करणार तेव्हा आपले फ्लावर किंवा ग्रास जे आहे ते पायपिंग बॅगच्या मदतीने व्यवस्थित येणार. जर आपण जी आयसिंगसाठी जी स्टिप पिकवाली जी क्रीम यूज करतो ती जर यूज केली तर आपली परफेक्ट ग्रासही होणार नाही आणि आपले जे फ्लावर्स आहेत ते सुद्धा आपले परफेक्ट होणार नाही. तर इथे मी जे आपले फ्लावर्स आहेत ते फ्लावर्स इथे ड्रा करून घेतलेले आहेत आणि या केकला थोडंसं साईडला बॉर्डर दिलेली आहे आणि त्यानंतर आपला जो केक आहे मी सेट व्हायला ठेवलं आणि जेव्हा मला केक द्यायचं होतं त्यावेळेवर मी इथे काही स्प्रिंकल जे आहेत ते स्प्रिंकल ॲड केलेले आहेत आणि इथे आपला सिम्पलचा काही फ्लावर्सचा हा इथे केक रेडी झालेला आहे. तुम्हाला कसं वाटलं? आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. इथे आपला कुठल्याही नोझलने यूज करता फक्त पायपिंग बॅगच्या मदतीने इथे आपला जो केक आहे हा रेडी झालेला आहे. फक्त आपण बॉर्डर जी आहे ती फक्त नोझलने केलेली आहे आणि त्यानंतर इथे आपला फक्त पायपिंग बॅगच्या मदतीने इथे जो केक आहे छोट्या छोट्या फ्लावर्स आणि काही स्प्रिंकल टाकून इथे केक रेडी झालेला आहे. धन्यवाद.